मागील 2 महिन्यांपासून प्लॅनिंग सुरू होती. या डेटला जाऊ, नाही ती कॅन्सल, पुढच्या महिन्यात बघू. पण शेवटी सगळ्या कामांवर मात देत ग्रुप जुळला, बॅग्स भरल्या आणि स्वप्न सत्यात उतरलं. अखेर आम्ही गोव्याला निघालो. आलो आपण. ए उमादा कुठं आलो सांग जरा. रामतीर्थ मध्ये आलो ना, रामतीर्थ मध्ये आजरा. रामतीर्थ आजरा. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी देवाचं दर्शन घेतलेलं कधीही चांगलंच. म्हणून आम्ही नर्तवडेकर पहाटे पहाटे पोहोचलो आजऱ्यातील रामतीर्थ येथे. सर्वांनी महादेवाचं दर्शन अगदी मनापासून घेतलं आणि वाटेला लागलो. सकाळी 5ला घरातून काही न खाता प्रवासाचा आनंद लुटत बाहेर पडलेलो. त्यामुळे वाटेत नाश्ता सेंटर दिसताच पोरांच्या उत्साहाला थाराच उरला नाही. नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. मग काय, कोल्हापूरकर म्हटल्यावर मारला की मिसळवर ताव. मिसळ तर इतकी भारी होती राव, काय सांगू. पोरांनी 10 मिनिटातच केला की तिचा सुपडा साफ. मिसळवर ताव मारल्यावर आता निश्चय केला की आता गाडी थांबवायची, ती थेट गोव्यात. गाडीमध्ये धिंगाणा घालत पोहोचलो एकदाचे गोव्याच्या किनाऱ्यावर. कलिंगूट बीच. गोव्याचा हा फेमस कलिंगूट बीच. पर्यटकांची गर्दी खूप होती. पोरांनी या बीचवर खूप एन्जॉय केला. मग काय, गोवा म्हटलं की फक्त समुद्रात पोहणे नाही, त्यात बोटीने सफर पण करायचं ठरवलं. बोला बोला बोला. मग काय, आलो आम्ही कंडोलीममध्ये. चला तरी. चल वैता. अगदी 8 ते 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर बोटीने सफर केला. एकदम खतरनाक फिलिंग झाल्या. डावाकडे नदीचे मासे अगदी क्वचितच दिसतात. त्यामुळे पोरांना उत्सुकता होती, एखादा डॉल्फिन दिसावा. त्यामुळे डॉल्फिन बघायला पोरांची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली. कधी एकदा डॉल्फिन दिसतो असं झालेलं. शेवटी डॉल्फिन दिसलाच. गोव्याच्या ट्रिपची सांगता पबमध्ये डान्स केल्याशिवाय होत. पबला तुफान डान्स आणि मस्ती केली. जाम मज्जा आली. असं वाटलं की इथवर पोचण्याचं कितीतरी मित्रांचं प्लॅनिंग हे प्लॅनिंगच राहत. पण आमचा कट्ट्यावाला निश्चय
तब्बल 2 महिन्यांनी सत्यात उतरला.